राजू काटे बाजूला इकडे राजू काटे कुस्ती सोडायची नाही. पहिले जाऊन द्यायचं आणि पाणी पिऊन कुस्ती लावा आणि खेळ दाखवतो चला यावा तुम्ही जावा. एक प्रकारे म्हणावं लागेल असे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि कुस्ती निकाली झाली पाहिजे. आणि दोन्ही पैलवानांनी खेळ दाखवायचा. खेळ बाबा हा आणि कुस्ती निकाली करायची. पवित्र आक्रमक घ्या. डबडा बंद करा खाली बसून त्या गडेवरची पैरान गावच्या आखाड्याची ही अंतिम कुस्ती अतिशय जबरदस्त टाकलेला डाव. पंचांचा निर्णय अंतिम राहील मध्ये कोणी बोलायचं नाही. त्यांचा आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. अतिशय अतिशय कुस्ती दोन्ही पैलवान अतिशय तुल्यबळ असे हे दोन्ही पैलवान काहीशी संथ गतीने चाललेली कुस्ती. पुन्हा एकदा आक्रमक पवित्र यावरती बाहेरचे कोणी बोलू नका. पैलवानांना कुठल्याही प्रकारे आपण कुस्ती गोष्टी आणू नये. कुस्ती पुन्हा एकदा आखाड्याच्या मध्यभागी घ्यायची आणि बाहेरचे अतिशय शांततेत आपण सर्वांनी या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती शांततेत आपण या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे. आक्रमण आणि बचाव उत्कृष्ट याचा संगम साधत चाललेली ही गावच्या आखाड्यातली 2023ची शेवटची कुस्ती. दोन्ही पैलवान अतिशय तुल्यबळ आहेत. तमाशापेक्षा रंगतदार आखाडा गावचा तेहरान गावचा आखाडा अभिमान वाटावा असा आखाडा आणि समस्त गावकरी बंधूंनी या ठिकाणी सहभागी होऊन निर्माण केलेला हा आखाडा विशेष म्हणावा लागेल. पैलवानांना विनंती आहे की आपण आपला खेळ दाखवायचा, आक्रमण करायचे आणि कुस्ती मात्र निकाली करायची. पुन्हा एकदा आर्या पारची ही लढाई आणि पुन्हा एकदा डावतोड झालेली आहे. परत एकदा दोघे अतिशय जबरदस्त असे पैलवान आहेत. आक्रमण बचाव याचा उत्कृष्ट संगम साधत मैदानाच्या मध्ये चाललेली ही रंगतदार अशी कुस्ती. पाहूया कोण जिंकते आणि कोण हरते. मला वाटतं आतापर्यंत किती मिनिटं झाले ते काय 3.5 मिनिटं झाली. 3.5 मोबाईल मात्र या पैलवानावरती रोखलेले आहेत. कुस्ती चितपट होईल या आखाड्यातली आणि ती चितपट करावी लागेल. नाही या ईर्षेने आपण दोघांनी ही कुस्ती खेळायची आहे अशी दोन्ही पैलवानांना विनंती आहे. कुस्ती थोडीशी संत गतीने चाललेली आहे. आपण आक्रमण या ठिकाणी करायचे तितकेच चिकाटीचे आणि जबरदस्त पैलवान
आणि म्हणूनच कदाचित या पैलवानांची कुस्ती ही फिरत्या गदेवरती लागलेली आहे. आम्हाला आपला सारखा अभिमान आहे, परंतु आपण कुस्ती मात्र चित्त करायची. टोटल 10,000 रुपयाची कुस्ती ती निकाली काढली. एकमेकांवरचे आक्रमण बचाव वेगवेगळे डाव टाकताना, परंतु डावतोड मात्र या ठिकाणी उत्कृष्ट होते. संपूर्ण या जंगी आखाड्याची ही शेवटची कुस्ती काहीशी संत गती मात्र कुस्तीची झालेली आहे. संत गती झालेली आहे या कुस्तीची. पुन्हा एकदा मला वाटतं पंचांनी कुस्तीमध्ये लावावी अशी दोन्ही पंचांना विनंती आहे. कुस्ती मात्र कुठल्याही परिस्थितीत निकाली येणार. कुस्ती कुठल्याही परिस्थितीत निकाली झालीच पाहिजे आणि कुस्ती सोडू नका. हो द्या. सगळ्यांचे डोळे या कुस्तीवरती लागलेले. या कुस्तीचा अंतिम निर्णय काय होतोय ते पाहण्यासाठी, डोळे भरून पाहण्यासाठी सर्वजण बाहेरची मंडळी बोलू नका. दोन्ही तुल्यबळ आणि चिकाटीचे असे हे दोन्ही पैलवान आणि यावेळी मात्र चाल टाकलेला आहे, परंतु पुन्हा एकदा अतिशय जोरदार आक्रमण. यावेळी जोरदार आक्रमण. सोडून करत जावा, सोडून करत जावा. पाणी का पाणी सोडून करत जावा. पाणी द्या, पाणी देऊन सोडून करत जावा. पाणी रेस्ट घ्यायचं. पाणी पाहिजे कौतुक करावं तर थोडं. दोघांनी मात्र एका मिनिटामध्ये हार करत आहेत. थोडीशी रेस्ट घेऊन परत आपण ही कुस्ती सुरू करायची. घेतला ना बाजूला आणि फिरत्या बरोबरची ही अंतिम कुस्ती, आकर्षणाची कुस्ती, रंगतदार कुस्ती. दोन्ही तुल्यबळ पैलवान साकूर मांडवे वर्सेस किरेश्वर. एकमेकांच्या ताकदीचा दोघांना पुरेपूर अंदाज. तितक्या चिकाटीने चाललेली ही कुस्ती, तितक्या चिकाटीने चाललेली ही कुस्ती. सगळ्यांच्या नजरा मात्र कुस्तीवरती फिरलेला. दोन्ही चिकाटीचे हे पैलवान, अतिशय कसलेले असे हे पैलवान. दोघेही मात्र हार मानायला तयार नाहीत आणि एकामेकाचा धाव मात्र तोडून काढत परत आक्रमण आणि बचावाचा उत्कृष्ट संगम साधत चाललेली मैदानामधली ही रंगतदार शेवटची कुस्ती. या कुस्तीला आक्रमण करा होईल, खऱ्या अर्थानं सांगता होईल. करा बाहेरच्यानी बोलायचं नाही. बाहेरच्यांना विनंती आहे. अतिशय जबरदस्त दोघेही पैलवान अटीतटीचे आणि तुल्यबळ पैलवान आहेत. कसलेले पैलवान आहेत. दोघेही एकामेकाच्या हातात सापडत नाहीत. नजरा सर्वांच्या खेळलेल्या आहेत. व्हिडिओ सुद्धा मोबाईलचा अतिशय मोठा झाला असेल, परंतु कुस्ती काही संपत नाही. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं झालेली. 10 मिनिटं ही कुस्ती चाललेली आहे लगातार. 10 मिनिट ही कुस्ती लगातार चाललेली आहे.
अजूनही कुस्तीचा निकाल मात्र लागत नाही. हे बघा, अंतिम निर्णय पंच घेतील, गडबड कोणीही करायची नाही. अंतिम निर्णय जो असेल तो पंच घेतील, गडबड कोणीही करू नये. दोन्ही हे तुल्यबळ केलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतो सगळ्यांनी, सरकारांचा टाळ्या लागल्या. सालाबाद प्रमाणे यावर्षी गेल्या वर्षी ठरलेलं फिरती डाल हनुमान दूध उत्पादक संघ तळेरान यांच्या वतीनं चांदीची फिरती गदा गेल्या वर्षी या दोन पैलवानांवरती धरलेली होती. दोन्ही पैलवानांनी खूप अशी तयारी करून तळेरानच्या आखाड्यामध्ये त्यांनी आपलं कसब दाखवलेलं आहे. तळेरानकरांनी सुद्धा या कुस्तीवरती जवळजवळ 12,000 रुपये आणि एक चांदीची गदा ही ठेवलेली होती. परंतु जवळजवळ 18 मिनिटे ही कुस्ती चालली. परंतु दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्या कारणास्तव ही कुस्ती होऊ शकली नाही. म्हणून ही कुस्ती, ही गदा पुढच्या वर्षी कुठल्याही एकाच पैलवानावर धरून दुसऱ्या पैलवानावर धरून ती गदा दिली जाईल. परंतु यावर्षी दोन्ही पैलवानांनी जे कसरत करून या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं मनासारखं मन जिंकलेले आहेत. अतिशय उत्तम असा आपला खेळ दाखवून तळेरानचा आखाडा आज एक उत्तम प्रकारे गाजवलेला आहे. आणि म्हणून तळेरान ग्रामस्थांच्या वतीनं दोन्ही पैलवानांना या ठिकाणी एक एक ढाल देऊन दोन्ही पैलवानांचा सन्मान करण्यात येत आहे. सर्व ग्रामस्थांनी त्यांचं तसेच 1,000 रुपये हे बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि विशेष करून दोन्ही पैलवानांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्या वडिलांचं सुद्धा आम्ही दोन्ही तळेरानकर दोन्ही वडिलांचं भेटा बांधून या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांचाही आनंद कारबळ भेट घेऊया. नमस्कार इकडे. बरं ठीक आहे. 500 रुपये हा देतो साहेब, देतो